आजची गोष्ट आहे जंगलाची आणि त्यासोबत असलेल्या आपल्या नात्याची. आपण दोन अगदी वेगळे प्रवास अनुभवणार आहोत. एका प्रवासात आहे भीती आणि दुसऱ्यात आहे शोध. चला तर मग सुरुवात करूया. आणि मग प्रश्न उभा राहतो की आपण जंगलाला सामोरं जातो तरी कसं, आपलं त्याच्याशी नातं नेमकं काय आहे, ते आपल्याला काही शिकवतं का, आणि आपण त्याला काय प्रतिसाद देत. हे बघा, दोन टोकाचे दृष्टिकोन आहेत. काहींना वाटतं जंगल म्हणजे एक भूलभुलैया, एक चक्रव्यूह जिथून फक्त बाहेर पडायचंय. पण दुसऱ्या बाजूला काहींसाठी तेच जंगल एक वेगळंच जग आहे, जिथे प्रत्येक पावलावर काहीतरी नवीन सापडण्याची शक्यता आहे. बरं, मग आपण आपली पहिली कथा बघूया. ही गोष्ट आहे लेखक किरण पुरंदरे यांची आणि त्यांच्यासोबत घडलेल्या एका थरारक अनुभवाची. जंगलात हरवण्याचा अनुभव. सुरुवातीला ना सगळं काही अगदी छान होतं, शांत, सुंदर. किरण पुरंदरे एकटेच होते आणि जंगलातल्या त्या वातावरणाचा, पक्ष्यांच्या आवाजाचा मनसोक्त आनंद घेत होते. पण मग अचानक सगळं बदललं. एका क्षणात वानरांच्या कळपातून एक भेदक किंकाळी आली, धोक्याची सूचना देणारी. आणि ती शांतता, ती पूर्णपणे भंग पावली. आता बघा, जंगलात वानराची अशी किंकाळी एकाच गोष्टीचा इशारा देते की जवळपास बिबट्या आहे. आणि ही जाणीव होताच किरण यांच्या मनात भीती निर्माण झाली. आता ते एकटे नव्हते हे खरं, पण ते सुरक्षितही नव्हते. ते धोक्यात होते. इथून पुढे सुरू झाला तो खरा संघर्ष. सूर्य मावळत होता आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण रस्ता चुकलोय. भीती वाढत होती, गोंधळ उडत होता. कुठेतरी सुरक्षित जागा मिळावी म्हणून एका झाडाच्या शोधात ते जवळजवळ 1 तासभर भटकत राहिले. आणि मग त्यांना कुठून तरी माणसांचे आवाज ऐकू आले. आशेचा किरण. त्याच आवाजाचा मागोवा घेत ते अखेर एका गावात सुखरूप पोहोचले. त्यांनी लिहिलंय, मला ओरडायचे होते पण जंगलात माझा आवाज ऐकायला कोणीच नव्हते. विचार करा, किती एकटेपणा, किती हतबलता असेल त्या भावनेत. खरंच कल्पना करणंही कठीण आहे. तर ही झाली एक बाजू. आता आपण नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया. एक असा दृष्टिकोन जो जंगलाकडे पूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहतो. आणि ही गोष्ट आहे शाझजंग यांची. शाझजंग हे फक्त एक नाव नाहीये. ते एक वाईल्डलाईफ फोटोग्राफर आहेत, सिनेमॅटोग्राफर आहेत, वाघ बिबट्यांसारख्या मोठ्या प्राण्यांचा मागोवा घेणारे तज्ज्ञ आहेत, निसर्ग संवर्धनासाठी काम करतात आणि एका लॉजचे मालकसुद्धा आहेत. म्हणजे बघा, त्यांचं आयुष्य जंगलाशी किती जोडलेलं आहे. शाझ यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात एक असा क्षण टिपला जो खरंच खूप नाट्यमय होता. हा प्रसंग होता सत्तेसाठी चाललेल्या लढाईचा. 2 बिबट्यांमधील लढाई. झालं असं की एका संध्याकाळी एका म्हाताऱ्या बिबट्याला एका तरुण बिबट्याने आव्हान दिलं. त्यांच्या प्रदेशावर हक्क मिळवण्यासाठी जोरदार लढाई झाली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काय दिसलं तर तो तरुण बिबट्या विजयी मुद्रेने एका उंच खडकावर बसला होता. जणू काही तोच त्या जंगलाचा नवा राजा आहे. आणि तो क्षण, तो फक्त त्या बिबट्यासाठीच नाही तर शाझजंग यांच्यासाठी सुद्धा एका नव्या प्रवासाची सुरुवात ठरला. त्यांच्या त्याच फोटोंमुळे त्यांना वाईल्ड लाईफ फोटोग्राफर म्हणून जगभर ओळख मिळाली. पण शाझ यांची खरी ओळख आहे साया. साया म्हणजे जगातला पहिलासा ब्लॅक पॅन्थर, ज्याच्या प्रत्येक हालचालीला, त्याच्या वागणुकीला इतक्या जवळून कॅमेऱ्यात टिपण्यात आलं. हे एक अभूतपूर्व काम होतं. ठीक आहे, तर ह्या झाल्या त्यांच्या वैयक्तिक प्रवासाच्या गोष्टी. पण ह्या पलीकडे जाऊन शाझ यांनी माणूस आणि वन्य प्राणी यांच्यातला संघर्ष कमी करण्यासाठी एक खूप महत्त्वाचं पाऊल उचललं. ते काय होतं ते आता बघूया. त्यांनी एक संस्था सुरू केली, BCRTI, म्हणजेच बफर कन्फ्लिक्ट रिझोल्यूशन ट्रस्ट ऑफ इंडिया. या संस्थेचं काम खूप साधं पण प्रभावी आहे. ते स्थानिक गावकऱ्यांनाच निसर्ग संवर्धनाचं प्रशिक्षण देतात. त्यांना जंगलाचे रक्षक आणि गाईड बनवतात, ज्यामुळे त्यांना रोजगारही मिळतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे माडेगौडा. पूर्वी ते ऊस शेतकरी होते आणि त्यांच्यासाठी जंगलातले प्राणी म्हणजे पिकांचं नुकसान करणारे शत्रू होते. पण BCRTच्या ट्रेनिंगनंतर सगळं चित्रच पालटलं. आज तेच माडेगौडा एक प्रशिक्षित गाईड आहेत आणि त्याच प्राण्यांना ते आपली संपत्ती मानतात. आणि ही गोष्ट खूप मोठी आहे. विचार करा, माडेगौडा यांचा तब्बल 35 वर्षांचा जंगलाचा अनुभव तो आता वाया जात नाहीये. उलट तो पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी वापरला जातोय. यातून हेच दिसतं की स्थानिक ज्ञानाला जर योग्य संधी मिळाली तर किती मोठा सकारात्मक बदल घडू शकतो. तर मग किरण पुरंदरे यांचा अनुभव आणि शाझजंग यांचा प्रवास, या दोन्हीमधून आपल्याला काय शिकायला मिळतं? चला थोडं यावर विचार करूया. बघा, दोन्ही कथांमधून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं.
किरण यांच्या अनुभवातून कळतं की निसर्गाचा आदर करणं किती गरजेचं आहे. त्याच्या शक्तीपुढे आपण किती लहान आहोत. आणि शाज यांच्या प्रवासातून त्यांच्याकडून आपल्याला संयम, काहीतरी नवीन शोधण्याचा थरार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणूस आणि प्राणी एकत्र कसे राहू शकतात याचं महत्त्व समजतं. आणि शेवटी एक विचार, किरण पुरंदरे यांच्यासाठी जंगल म्हणजे एक भीतीदायक चक्रव्यूह होतं, तर शाझजंग यांच्यासाठी तेच जंगल नवनवीन गोष्टी शोधण्याचं एक जग होतं. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असं एक जंगल असतं, नाही का? आता प्रश्न फक्त एवढाच आहे की आपण त्या जंगलाकडे कसं पाहतो आणि त्यात काय शोधतो.